येवला पूरग्रस्त भागाची छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। मुसळधार पावसामुळे येवल्यामध्ये अनेकांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली आणि इथल्या नागरिकांसोबत संवाद सुद्धा साधलाय। तर छगन भुजबळांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने येवला तालुक्यात देखील महापूर आलेला आहे ठिकठिकाणी। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत मंत्री भुजबळ आहे। काय सांगाल साहेब की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, ठिकठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले? असं आहे ना की हा येवला म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पडणारा पाऊस कमी पडतो असा हा भाग आहे, महाराष्ट्रात सगळ्यात कमी। परंतु या वेळेला आपण पाहतो की काल रात्रभर या सगळ्याच परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातच प्रचंड पाऊस पडला। म्हणजे गोदावरी नदीचा पण पूर फार प्रचंड आहे। परंतु या येवल्यासारख्या शहरामध्ये सुद्धा आणि गावात म्हणजे सगळी शेती बिती सगळी साफ झाली। घरामध्ये जे आहेत पाणी घुसलं सगळं धान्य बिन्य, काही लोकांचे तर वेगवेगळे जे विकत होते बिचारे लहान लहान धंदा सगळं साफ झालेलं आहे। आता ह्या सगळ्यांना आता अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सरकारतर्फे आम्ही करतो। आणि मी सगळ्यांना सांगितलं की 10 किलो गहू 10 किलो तांदूळ द्या, ज्यांना गहू नको असतील त्यांना तेवढे तांदूळ वाढवून द्या। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की 3-3 किलो डाळीचं वाटप करा आणि बाकीचे सुद्धा जे आहे की आर्थिक मदत ती सुद्धा आम्ही त्यांना सगळ्यांना देणार। आणि मग जे काही आता या पावसाच्या ह्याच्यामुळे आम्हाला सापडतं की भविष्यामध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे सुधारण्याच्या, ते आम्ही करू। एकूणच बघितलं तर या महापुराची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली असून अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या आहेत। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र